आज आपण पित्तशामक थंडगार असं कोकम आगळ तयार करून त्यापासून इथे आपण सरबत तयार केलेलं आहे. त्यासाठी इथे मी 1 कप इतके ताजे कोकम घेतलेले आहेत. इथे आपल्याला कोकम ताजेच घ्यायचे आहेत. ते एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये 1.5 कप इतकं गरम कडकडीत पाणी टाकून घेतलं. त्यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं आपण हे कोकम असेच ठेवून देणार आहोत. इथे 15 ते 20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता की आपले कोकम छान मऊसूत झालेले आहेत. ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून जाडसर भरड वाटून घ्यायची. त्यानंतर एका चाळणीमध्ये काढून हे सर्व छान गाळून घ्यायचं. मी एका नॉनस्टिकच्या कढईमध्ये छान असं हे सर्व कोकमाचा रस काढून घेतला. इथे गॅसवर कढई ठेवली आणि त्याच कपाने 1 कप इतकी साखर मी यामध्ये टाकलेली आहे. इथे तुम्ही साखरेऐवजी खडीसाखर देखील वापरू शकता. आता हे छान असं आपण 7-8 मिनिटं मस्त असं हे शिजवून घेणार आहोत. त्यानंतर आपलं मस्त असं कोकम आगळ इथे तयार होतं. इथे तुम्ही बघू शकता की 7-8 मिनिटांनंतर मस्त असं आपलं हे कोकम आगळ तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाला देखील टाकू शकता. त्यानंतर इथे मी गॅस बंद केला आणि एका गाळणीने सर्व छान गाळून घेतले, जेणेकरून यात काही छोटे कण वगैरे असतील तर ते चाळणीवर राहतील. इथे तुम्ही बघू शकता की हे कोकम आगळ छान असं आपण चाळणीवर गाळून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी एका पातेल्यात 3 ग्लास इतकं थंड पाणी घेतलं आणि त्यामध्ये 1 पळी भरून हे कोकम आगळ टाकलं. आता यामध्ये काही साखर वगैरे टाकण्याची गरज नाही. त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले आणि इथे आपलं छान असं हे कोकम सरबत मस्त तयार झालेलं आहे.